श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आपण घराच्या बाहेर निघताना किंवा प्रत्येक स्त्री डोक्याला गंध लावते. तो गंध अष्टगंध असू शकतो, चंदन असू शकतं, अबीर आहे, गुलाल आहे, हळदी आहे, बुक्का आहे. प्रत्येक स्टेट वाईज त्याचं वेगवेगळं रूपांतर होतं. तर ज्योतिबा आपला कुळदैवत असेल तर आपण गुलाल लावतो. खंडोबा आपला कुळदैवत असेल तर आपण हळदी किंवा बुक्का आपण म्हणू ते लावतो. लक्ष्मी माता अंबाबाई आपली कुळदेवता असेल तर कुंकू लावतात. तर प्रत्येक जण हे गंध आपल्या कपाळाला लावत असतात. गंध कपाळावर लावल्यामुळे त्याचा बेनिफिट आपल्याला होतो. पण असा एक गंध आहे जो आपल्या कपाळावर जो तुम्ही लावलात तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश भेटेल. तुमचे काम जे आहे ते कुठेही जर थांबत असेल तर ते अडथळे जे आहेत ना ते दूर होतील. तर कोणता आहे असा गंध? आणि ह्या गंधामुळे आपल्या पितरांचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला लाभेल. आणि जर तुमचा पितृदोष असेल